नमस्कार मित्रांनो, इथं करत आहोत आपण लोणचं. ह्या घेतल्या मी 4.5 किलो कैऱ्या. त्याच्यामधलं हे बेरेट काढून घेतलेलं आहे. इथं एकदम स्वच्छ करून पुसून घेतलेल्या आहे सगळ्या कैऱ्या. ह्या बघा सुकून घेतलेल्या आहे. याला पाण्याचा थेंबसुद्धा लागलेला नाही आहे. धुवून पुसून स्वच्छ मग कापलेले आहे. आता करू आपण लोणच्याची तयारी. हे बघा इथं 1 चमचाभर मी मिरे लोंगा घेतलेले आहे आणि 1 चमचाभर मिरे घेतलेले आहे आणि इथं 1 चमचाभर कलमी घेतलेली आहे. आता याचं थोडंसं बारीक पेस्ट करून घ्यायचं, म्हणजे अदरकटचं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे इथं 1 वाटी शेवपा घेतलेले आहेत. हे आपण आपल्याला अदरकटच्या वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. हे बघा या वाटीचं मेजरमेंट आहे. 1 वाटी भरून घेतलेलं. इथं 2 वाट्या मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर 1 वाटीही घेऊ शकता. इथं 2 वाट्या घेतलेल्या आहे. आता हे चला बारीक करून घेऊया, आपण पेस्ट बनवून घेऊया याचं. अदरकटचं असं पेस्ट बनवायचं. इथे 1 वाटी मी आपले धने घेतलेले आहे. याचंही पावडर बनवून घ्यायचं आहे. हे इथं सगळं रेडी केलेलं पावडर. हे बघा सगळं पावडर रेडी केलेलं आहे इथं. आणि हे मी कडकडीत तेल गरम करून वाफ येईपर्यंत तेल गरम करून अर्धा किलो तेल घेतलं होतं. ते गरम करून ह्या सगळ्यामध्ये थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे. बघा सगळं पेस्ट करून ठेवलेलं होतं. तर हे सगळं असं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ताटामध्येच. हे बघा 4.5 किलोला 4.5 चमचे असे पोहे खायचे तिखट घेतलेले. भाजीचा 1 मोठा चमचा तिखट घेतलेले. लाल हळद 4.5 चमचे घेतलेली आहे. हे बघा कसा मस्त कलर आलेला आहे याला. आता या सगळ्याला अर्धा किलो मीठ टाकायचं आहे आपल्याला. अर्धा किलोचं मिठाचं पाकीट पूर्ण घेतलं आपलं लोणचं. तर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करू टाकायचं आहे. आणि मीठ आपण याच्यामध्ये टाकून देऊ 4.5 किलो पूर्ण. आपण आता हे अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. या प्रकारे सगळं मिक्स करून झालेलं आहे आपलं. अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे 4.5 किलो लोणच्याला. सगळं एकजीव झालेलं आहे. 4.5 किलोला 3.5 किलो कमी जास्त 3 किलो गूळ असा टाकायचा आहे आपल्याला ह्या लोणच्यामध्ये. तर तुम्ही आत्ताही बारीक करून टाकलं तर चालते. नंतर लोणचं बर्नेट टाकल्याच्या नंतरही बारीक करून गूळ घातला त्याच्यामध्ये तर चालतं. कोणी साखरही घातली तर चालतं, पण मी इथं गूळ टाकणार आहे. तर हे बघा असं थोडं थोडं लोणचं घ्यायचं, मस्तपैकी त्याला बेरेट चिटकवायचं असं हाताने मिक्स करून एकदम छानपैकी असं मिक्स करायचं त्याला छानपैकी. सगळ्या फोडींना असं बेरेट लागलं पाहिजे छान. या प्रकारे असं मस्त लावायचं. थोड्या थोड्याच घेऊन लावायचं, म्हणजे सगळ्याला व्यवस्थित लागतं लोणच्याला. असं थोडं थोडं तुम्ही लावून बर्नीत टाकू शकता. यापैकी बघा असं सगळं थोडं थोडं करून सगळं टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये.